किरण आहे नाही का तो येल्लो वाला पहिल्याच चेंडूवरती इथे आपण पाहतोय चौकार 4 धावा आहेत. पहिल्याच चेंडूवरती देवा यांच्या बॅटमधून येतात 4 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिल्याची सुरुवात आणि सुरुवातीच्या पहिल्याच चेंडूवरती आलेला हा एक खणखणीत सनसनीत चौकार 4 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार 4 धाव्यांसाठी. सलग 3 चौकार. इथे निखिल यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जातोय. म्हणजे तुम्हाला एकंदरीत 80 धावा करायच्या तर सुरुवातीपासून असंच आक्रमण करावं लागणार आहे. 16ची सरासरी आहे. बॅटिंग चांगली झाली परंतु गोलंदाजी काहीशी निराशाजनक आपण निखिल यांची पाहतोय. चांगली बॅटिंग इथे देवा यांच्या बॅटमधून क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे फटके म्हणजे 2 चौकार आपण पाहतोय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तर पुढचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने इथे मार्गस्थ करण्यामध्ये यश मिळत आहे. पुढचा चेंडू इथे फुलटॉस. 4 चेंडूंमध्ये 4 चौकार. निखिल यांच्या गोलंदाजीवरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. चार चेंडूमध्ये आपण पाहतोय 4 चौकार आलेत. धावसंख्या इथे आपण पाहतोय 16 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा मला वाटतं 5वा चौकार आहे. 5 चेंडूमध्ये 5 चौकार. काय बॅटिंग केली इथे देवा यांनी. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 5 चौकार. आता इथे 6वा चौकार येईल की नाही. शेवटचा चेंडू असलेल्या या षटकातील इथे कॅच आउट आणि देवा इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. पहिला बॅटर इथे 20 या धावसंख्येवरती बाद होतोय. संघाला बसलेला मोठा धक्का आणि इथे आपण पाहतोय त्या दरम्यान झेल टिपल्यानंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 20 धावा झाल्यात. मोठा धक्का बसल्यानंतर देवा नक्कीच बाद होतोय. चांगली बॅटिंग चांगली सुरुवात त्याने केली. इथे देखील एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता. प्रयत्न फसला. देवा यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर येतोय वैभव. पहिले षटक संपलंय. 20 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. नवीन बॅटर येतो तो वैभव आणि त्याच्या साथीने आघाडीचा बॅटर शुभम इथे स्ट्राईकला सज्ज होणार आहे. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय अविनाशजी आंबवले इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. ब्लिंक होते ना ते चालू आहे. स्विच करताना डायरेक्ट दाबून ठेवायचं.
षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय. गोलंदाजीची जी सुरुवात केली जाते बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट बॉल जातोय. पुढचा चेंडू एकदा इथे झेलाची संधी होती. झेल मात्र टिपता आला नाही आणि त्या दरम्यान इथे 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. बावीस धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 22 धावा ज्या मैदानामध्ये पूर्ण झाल्यात. इथे आपण पाहतोय 1 धाव ज्या दरम्यान पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या इथे आपल्याला जी पाहायला मिळते किती 23 धावा. दुसरं षटक सुरू आहे. 81 धावेंचा पाठलाग आहे. 23 धावा आतापर्यंत झाल्यात. इथे बिगेट करण्याचा प्रयत्न. मिस्टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे टिपला जातोय झेल आणि आघाडीचा बॅटर इथे आपण पाहतोय बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो चेक. वैभव कडपने बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो अनिकेत नांगरे, संघाचा कर्णधार. सामना करेल तो अविनाश राजूडे यांचा, अविनाश आंबवले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये मारलेला. यावरती कॅच सुटलेला आहे तो अमोल यांच्याकडनं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 25. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 25. 2 गडी बाद 25. वीर मराठा या संघाकडनं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय तो स्वप्नील आंबवले, संघाचा आयकॉन खेळाडू. स्वप्नील सामना करेल तो शुभम शेलार, तो देखील चांगलाच खेळाडू आहे शुभम शेलार. पाहूया पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी प्रयत्न. त्यावरती एक स्वरूपात 1 धाव कंप्लीट. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 26. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना वीर मराठा या संघाकडनं गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील. सामना करेल तर यावेळेस अनिकेत पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो स्वप्नील आंबवले, कर्नाड गावचा खेळाडू स्वप्नील. अतिशय चांगली दर्जेदार अशी गोलंदाजी करतोय तो स्वप्नील. पुढचा चेंडू स्वप्नील यांचा. अनिकेतला काहीसा समजण्यात आलाय तो. लगातार 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे टाकत स्वप्नील आपल्या संघाला चांगलासा कमबॅक करून देतोय तो स्वप्नील. अनिकेत मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या बॅटला काय बॉल लागत नाहीये. अतिशय सुरेख गोलंदाजी स्वप्नील आंबवले.
आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळत आहेत ते स्वप्नीलांचा पुढचा चेंडू पाहूया आणि फुलट्या स्वरूपाचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न यावरती 4 स्वरूपात 4 धावा धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली आहे ती 30 स्वप्नीलांचं चांगल्याशी गोलंदाजी या षटकातील काही चेंडू बाकी पाहूया अनिकेत पुढच्या चेंडूवर काय करतो मारलेला सुंदर असा फटका पाहूया यावरती षटकार स्वरूपात 6 धावांची भर आपल्या संघासाठी अनिकेत अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतोय पहिल्या 3 चेंडूमध्ये अनिकेत याला काही समजलं नव्हतं परंतु शेवटचे 2 चेंडू त्याने मैदानाच्या बाहेर मारून 2 चेंडूवरती 10 रन घेतलेत धावसंख्या झाली आहे ती 36 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 36 वीर मराठा या संघाकडनं चौथे आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो अविनाश आंबवले संघाचा एक मेन गोलंदाज म्हणता येईल अविनाशने पहिलं षटक अतिशय चांगल्यारीत्या टाकलंय 1 गडी बाद केलाय जिंकण्यासाठी 81 धावांची गरज अजून अतिशय सुरेख असा फटका पाहायला मिळाला आपल्याला त्यावरती 1 धाव कंप्लीट दुसऱ्या धावीचा प्रयत्न परंतु दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण चांगलं रनिंग पाहायला मिळते आपल्याला शुभम शेलार आणि अनिकेत नांगरे शुभम शेलार पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो शुभम अविनाश यांचा पुढचा चेंडू अतिशय सुरेखरित्या टाकलेला चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी करतोय तो अविनाश आपल्या संघासाठी पहिल्या षटकात देखील त्यांनी 1 गडी बाद करून चांगली अशी बाजू उभी करून दिली ते आपल्या संघासाठी अविनाश पुढचा चेंडू अतिशय सुरेखरित्या टाकलेला चेंडू यावरती पाहूया जेल होतोय की जेल सोडलेला आहे अभिमस्के यांच्याकडनं जेल सुटलेला आहे शुभम शेलार याला दुसरं जीवनदान मिळते आतापर्यंत 2 वेळा तो चला पंच काय आत्ताच नॉट आउट 14 एक बॉल बाकी 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया अनिकेत काय करतो या शेवटच्या चेंडूवरती धावसंख्या झाली आहे ती 39 अविनाश यांचा पुढचा चेंडू आणि शेवटचा चेंडू पाहूया यावरती काय करतोय तो अनिकेत काहीशी साजेशी अशी खेळी करू शकला नाही मारण्याचा प्रयत्न परंतु हवेमध्ये चेंडू आणि जेलबाद स्वरूपात बाद झालेला आहे तो अनिकेत 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 39 अजूनही जिंकण्यासाठी खूप धावींची गरज वीर मराठा या संघाची चांगली अशी स्थिती पाहायला मिळते आपल्याला वीर मराठा या संघाकडनं शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज नाव काय त्याचं गोलंदाज जितू बिलारे आणि फलंदाजीसाठी आलाय तो
शरद शिवतरे बाबवडी गावचा खेळाडू. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी प्रयत्न. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. बॅटिंग करतो बॅटिंग काय कोण काय बोलतो हे जाणार आहे मॅडम शेवटचा महिना आहे तिथं रिझाईन दिले तिने. ठीक आहे जाऊ दे चल जाऊ दे ठेव बघू. फलंदाजी करण्यासाठी आलाय तो दत्त शिवतरे. नऊ स्वरूपाचा चेंडू त्यावरती एक धाव कंप्लीट. आणि पंच आताच्या किती धावा? एक शॉट आहे मग ते दोन ना 2 3 9+2 अशा आत्ताच्या 3 धावा. ओके 3 धावा आत्ताच्या ना. ठीक आहे. फ्री स्वरूपाचा चेंडू पाहूया शरद आपल्या संघासाठी काय करतोय तो. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु चांगला असा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला जितू बिलार यांच्या मार्फत. धावसंख्या झाली आहे ती 42. जिंकण्यासाठी अजून 40 धावांची गरज, 39 धावांची गरज. शेवटचं षटक त्यातील काही चेंडू बाकी. सुंदर असा मारलेला चेंडू यावरती पाहूया झेल होतोय की नाही. नाही परंतु सुरेखाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. चांगली फेक आहे त्यावरती 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 44. शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी. अभिषेक यांचा पुढचा चेंडू सामना करेल तो शरद आणि हा चौकार. 4 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 48. शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी. जिंकण्यासाठी अजून खूप धावांची गरज. अशा तऱ्हेने हा सामना वीर मराठा या संघाने आपल्या खिशामध्ये घातलेला आहे. वीर मराठा या संघाने हा सामना जवळपास जिंकलेलाच आहे. शेवटचा चेंडू या सामन्यातील टाकेल तो आबी. सामना करेल तो कोण आहे बॅटिंग दत्ता. अभियानच्या शेवटच्या चेंडूवरती विकेट. चांगली अशी गोलंदाजी केली अभियानने आपल्या संघासाठी. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. चला शिवयोद्धा आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. माफ करा शिवप्रतिष्ठान या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय त्वरित. आणि रणजित 11 आपल्या संघाने सलामीचे 2 फलंदाज मैदानात पाठवायचे. आपल्याला सामन्याला लवकर सुरुवात करायची. अजूनही खूप सामने बाकी आहेत. मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजय जयदे. अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली अजय जयदे याने. त्याला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. त्यांनी
चालेल की टॉस जिंकला रणजित इलेव्हन. ते नाव काय रे त्यांचं? चला शिवप्रतिष्ठान आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसंच रणजित इलेव्हन आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. अजय जेदे कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे मॅन ऑफ द मॅच साठी. चला शिवयोद्धा शिवप्रतिष्ठान आपला अतिरिक्त खेळाडू इथं माईक जवळ पाठवायचा आहे. आणि रणजित इलेव्हन आपला एक अतिरिक्त खेळाडू माईक जवळ पाठवायचा आहे. लवकरात लवकर दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू माईक जवळ पाठवा. रणजित इलेव्हन या संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कितवी मॅच आहे आजच्या दिवसातील हा 4था सामना. शिवप्रतिष्ठान या संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. तसेच रणजित इलेव्हन चला दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू लवकरात लवकर पाठवायचे. शिवप्रतिष्ठान ना चला तो दिन विजय आंबवले दिन. चला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजय जेदे. चला पंच सामन्याला सुरुवात करायची. हे पहा दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू चला फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे तो मनोज काटे आणि अभिजित शिवतरे. गोलंदाजी मार्कवरती शिवप्रतिष्ठान या संघाकडनं प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो तुषार भगत. अतिशय नामांकित खेळाडू हा तुषार भगत, भाबवडी गावचा खेळाडू. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटका मनोज यांच्या बॅट मधनं. हॅलो 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 रिव्ह्यू इथे रिव्ह्यूचा वापर करण्यात येतोय. सगळ्यात तुरलं
वैभव कुळपणे कुठे असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अक्षय निर्मल सर इथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे. बोल ना. टाक की 200 टाक. टाक ना सोडतो पैसे. हा लागल की मग कशाला आता काय. सोडतो लगेच. चला इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज इथे बाद नसेल, नो डाऊट. इथे आपण पाहतोय धावसंख्या 2 धावा, एक अवांतर आहे, एक सिंगल आहे. इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू आहे. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं तुषार. मागच्या मॅच मध्ये देखील या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आणि या मॅच मध्ये देखील सुरुवातीपासून जी गोलंदाजी आपल्याला तुषार यांची पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. जितकं तुम्ही शफल होऊन खेळाल ना तितका वाईट तुमच्यापासून लांब जातो. जेवढं शफल व्हाल तेवढा वाईट लांब जातो. आणि सेकंड लाईनच्या जर बाहेर गेला तर मात्र वाईट तिथे वाईटच मिळणार आहे. पुढचा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे हातातून चेंडू निसटला आणि त्यानंतर आपण पाहतो इथे 3 धावा ज्या वेगात पूर्ण केल्या जातात. साजबाज और ताज 3 धावा इथे पूर्ण आहेत. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 5 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी इथे सुरू आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी इथे करणं फार गरजेचं आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 5 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. मनोज यांच्या बॅट मधून एकेरी धाव मिळते. धावसंख्या होते ती 9 धावा. 6 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं इथे संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 6. पहिले षटक संपलंय 6 धावेंवर. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू होत आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय नितीन. 40+ खेळाडू आहे, एक अनुभवी खेळाडू आहे. जबाबदारीने इथे गोलंदाजी तर स्वीकारली आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी होईल. अखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल केलाय. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषा पार. इथे येतोय चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. खराब चेंडू आणि त्यावरती प्रहार मात्र योग्य करण्यात आलाय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 10 धावा. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय मनोज आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीने मनोज आणि अभि ही जोडी मैदानामध्ये आहे. मनोज यांच्या बॅटमधून आपण चौकार देखील पाहिला. मागच्या मॅच मध्ये देखील मनोजने शेवटला आल्यानंतर काहीशी रंगत सामन्यामध्ये ची निर्माण केली. त्यामुळे संघनायकाने इथे मनोजला बॅटिंगसाठी अगदी पुढच्या बाजूला इथे आमंत्रित केलंय. इथे आपण पाहतोय चेंडू अलॉंग दी कार्पेट ऑन साइडला खेळलाय. काऊ कॉर्नर मध्ये सिंगल मिळते. एकेरी धाव. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. पुढचा चेंडू
बिगेटचा प्रयत्न, चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवताना काहीसा फंबल, सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 12 धावा. दुसरं षटक सुरू आहे, आतापर्यंत 12 धावा झाल्यात. बारा धावा ज्या आतापर्यंत पूर्ण आहेत. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतोय चांगलं कमबॅक आहे. म्हणजे पहिला चेंडू वगळता बाकी चांगली गोलंदाजी नितीन यांची आपण पाहतोय. सर्वोत्तम कामगिरी. पुन्हा एकदा मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय, सीमारेषा पार. इथे येतोय पुन्हा एकदा या षटकातील दुसरा चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 16 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. धावसंख्या इथे आपण पाहतोय 16. शेवटचा चेंडू या पॉवर प्लेच्या षटकातील. पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने गॅप मध्ये ढकललाय. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय अभि याच्या बॅटमधून येतोय बॅक टू बॅक, मनोज यांच्या बॅटमधून येतोय बॅक टू बॅक. दुसरा चौकार. 4 धावेने इथे धावसंख्येत वाढ. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 20 धावा. आघाडीचे दोन्ही बॅटर चांगली सुरुवात करतात. हे जे दोन्ही संघ आहेत ना, दोन्ही संघांनी एक एक मॅच गमावलेली आहे. स्पर्धेमध्ये जर आव्हान टिकून ठेवायचं असेल तर इथे जिंकणं फार गरजेचं आहे आणि जिंकण्यासाठी तुम्हाला 100% एफर्ट देणं फार गरजेचं आहे. मगाच्या चुका इथे मात्र करून चालणार नाही. आता काहीसं वातावरण देखील बदललंय आणि त्यानंतर इथे फलंदाजांना काहीसं पूरक वातावरण तयार झालंय. कारण आता ही खेळपट्टी पूर्णपणे आपण पाहू शकता, विकेट अगदी पांढरं शुभ्र झालेलं आहे. पाटा खेळपट्टी आहे. चेंडू बॅट वरती येणारच आहे आणि त्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर फार वेगात वारे देखील वाहतात. जो डावखुरा शैलीचा जो बॅटर आहे ना, तो तरी इथे आपली हुकूमतच गाजवणार आहे. चेंडू फक्त हवेमध्ये उडवला ना, तो हवेने इथे मैदानाच्या बाहेर येऊ शकतो. काल अक्षय यांनी तीच बॅटिंग केली. आज पाहूया कुठला बॅटर या खेळपट्टीचा, या वातावरणाचा पुरेपूर फायदा घेतोय. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय तुषार वैयक्तिक कोट्यातील दुसरं, संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा. तुषारने मागच्या मॅच मध्ये मला वाटतं 4थं षटक हाताळलं होतं आणि त्याच वेळेस इथे चर्चा सुरू झाली की तुषार खऱ्या अर्थाने 2 षटकांचा मानकरी आहे. 2 षटकं हाताळणारा गोलंदाज आहे आणि इथे देखील चांगली कामगिरी करतोय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न तिथे केला जाईल. चेंडू अडवला जाईल, फेकी होईल. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू म्हणजे फलंदाज इथे आक्रमण चढवणार हे मात्र नक्की आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 2 धावेने वाढली जाते. धावसंख्या होते ती 22 धावा. काहीशी चर्चा दोन्ही बॅटर मध्ये आपण पाहतोय. 22 धावा झाल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. थोडंसं पटपट खेळा, वेळ अजिबात लावू नका कारण ऊन वाढत चाललंय. इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. काहीसा शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरतून चेंडूने घेतलेली उसळी सरळ यष्टीरक्षक सूरज याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. 3 मध्ये 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे टिपला जाईल झेल आणि अभि याचा संपला खेळ. पहिला बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन.
षटक क्रमांक मैदानामध्ये अजूनही तिसरा सुरू आहे. चला पटपट खेळा, वेळ लावू नका. गोळा होऊन परत तिथे चर्चा करणार आणि त्यामध्ये वेळ तुम्ही खर्च करणार आहे, त्यामुळे वेळ वाचवा. इथे आपण पाहतोय धावसंख्या होते ती 22 या धावसंख्येवरती पहिला बॅटर इथे बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय दीपक. इथे कशा प्रकारे कामगिरी करेल काय आलं, मधमाशा आल्यात काय? मग डायरेक्ट झोपा, तसं पण बसू नका, झोपा डायरेक्ट. गेल्या चावली की कळेल आहेत म्हणून. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. पुढचा चेंडू इथे आपण पाहतोय तुषार यांचा सामना करेल तो दीपक. इथे आल्या आल्या स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न इथे फसतोय. चेंडू इथे डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी इथे तुषारने केली आहे. तुषार फार हुशारीने गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याच्या माध्यमातून 11 चेंडू हाताळण्यात आले. पहिल्या षटकातील 6 आणि आतापर्यंत या षटकातील 5. यामध्ये त्यांनी फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि एक बॅटर देखील बाद आहे. 12 चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या आणि एक बॅटर बाद केलाय. तुषारची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे संघाला आणि तुषार आपल्या संघाच्या मदतीला धावून आलाय. 3 षटकांचा खेळ संपला, 22 धावा झाल्यात. इथे मात्र काहीसा बदल आणि आयुष्यामध्ये बदल हा तुम्हाला पाहिजेच. क्रिकेटच्या मैदानामध्ये असू द्यात किंवा आयुष्यामध्ये असू द्यात, तुम्हाला बदल हा फार गरजेचा आहे. इथे 3 षटकं तर अप्रतिम आतापर्यंत हाताळलेत. शिवप्रतिष्ठान हा संघ इथे आपण पाहतोय आतापर्यंत चांगली गोलंदाजी इथे हाताळतोय. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय अमित बडे. उजयष्टीच्या बाहेरचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धाव इथे धावबाद. दीपक इथे धावबाद आहे. मनोज यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मनोज यांनी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली, परंतु दीपक तिथे पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तो धावबाद होतोय. दुसरा बॅटर इथे आपण पाहतोय धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन आहे. इथे पाहतो मनोज, वाह चांगलं क्षेत्ररक्षण आहे. बघा पहिल्या मॅच मध्ये ज्या चुक्या केल्या ना त्या चुका सुधारण्याचं काम इथे क्षेत्ररक्षण करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. संघासाठी 2 धावा वाचवल्यात. मग आता या बॅटरनी जर का एखादी जरी धाव केली नाही तरी त्याच्या खात्यामध्ये या 2 धावा वाचवल्याचं लिहिलं जाईल, कारण चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये जो नॉन स्ट्राईकला असेल शिवप्रेम. इथे आपण पाहतोय चेंडू ऑन साइडला खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण आहे. एकाच धावेवरती इथे समाधान आहे. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर शिवप्रेम आणि त्याचबरोबर अभि ही जोडी आपण मैदानामध्ये पाहिली होती, परंतु इथे काहीसा चेंजेस या संघाने देखील केलाय. मनोज स्ट्राईकला आपल्याला सुरुवातीला खेळताना पाहायला मिळाला, तर 4 नंबरवरती इथे आपण पाहतोय 5 नंबरवरती इथे शिवप्रेम हा इथे बॅटिंगला येतोय. पुढचा चेंडू अमित याचा इथे बॅटवरतून चेंडू ब्रश झालाय. स्वतः यष्टीरक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल. सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. 4थं षटक सुरू आहे. 27 धावा आतापर्यंत झाल्यात.
धावसंख्या इथे रोखण्याचं काम तर योग्य केलंय. पुढचा चेंडू इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू. इथे चेंडू डॉट बॉल आहे. आता बॅटर इथे धावबाद झालाय. पहिलं असं वाटलं बॅटरला की आपण त्रिफळा बाद झालो, परंतु तो झालाच नव्हता. परंतु इथे यष्ट्यांच्या मागे सूरज यांनी चांगली कामगिरी केली. इथे धावबाद करून मनोजला बाद ठरवलाय. षटक क्रमांक मैदानामध्ये अजूनही चौथं सुरू आहे. 27 धावा झाल्यात. मगाची चुकी इथे मात्र सुधारली आहे, परंतु एक संघ चूक सुधारतोय तर एक संघ वारंवार चुकांवरती चुका करतोय आणि इथे चुकीला माफी नाहीये. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. विश्वनाथ, नाथांचे नाथ विश्वनाथ. इथे विश्वनाथ आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे खेळत असताना वाईट बॉल. अवांतर धावेने इथे धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 28 धावा. पुढचा चेंडू 28 धावा आतापर्यंत झाल्यात. इथे पुन्हा एकदा मिस्टर स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न इथे करणं फार गरजेचं होतं. 2 धावा इथे मिळतात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 30. 4 षटकानंतर 30 धावा झाल्यात. अजून शेवटचं षटक आहे जे निर्णायक आहे. चला थोडस पटपट खेळा, वेळ लावू नका. वीर मराठा आणि त्यांच्या विरोधात हिट स्कॉट. दोन्ही कर्णधार पटकन इथे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. वीर मराठा आलेले आहेत. हिट स्कॉट आपला कर्णधार. पटकन या, टॉस करायचा आपल्याला. इथे स्विचिटचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय चौकार. संतोष इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आणि इथे चांगला फटका स्विचिटचा इथे सजवला जातोय. शिवप्रेमच्या बॅटमधून आलेला चौकार. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे होते ती 34 धावा. पहिला चेंडू स्विचिटचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे नजर अटीवर दुर्घटना गती. इथे फुलटॉसच चेंडू होता. इथे फक्त बॅटवरती चेंडू आला असताना तरी षटकार आला असता, कारण त्याच दिशेने वारे वाहत आहेत. इथे आता तुम्हाला उलटे पालटे फटके खेळावेच लागतील, त्याशिवाय पर्याय नाही. हिट स्क्वॉड आलाय का कर्णधार? चला या लवकर सर. आताच तुम्ही एवढा आरामात येताय, मग नंतर मॅच खेळताना पळापळ करावी लागते. आता पळत या, मॅच खेळताना आरामात खेळता येईल. पुढील मॅचचा टॉस इथे आपण संपन्न करतोय. त्याचबरोबर चालू असलेली लढत, पहिल्या डावातील शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील अजूनही 4 चेंडू इथे शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. पंढरीनाथ एका बाजूला आपण पाहतोय विश्वनाथ आहे, दुसऱ्या बाजूला पंढरीनाथ आहेत. सगळे नाथच आहेत. नवनाथांमधले 2 नाथ तर इथेच आहेत. पाहूया पुढचा चेंडू. इथे फुलटॉस, बीमर, नो बॉल आणि त्यावरती 22 स्वरूपाची एक धाव. इथे आता जो धावांवरती अंकुश आहे ना, तो इथे अंकुश सैल होतोय की काय डाऊट मारतोय. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. इथे देखील आपण पाहतोय चेंडू डॉट बॉल आहे. फ्री हिटचा चेंडू इथे निर्धाव गेलाय. विश्वनाथ यांचा चांगली संधी मिळाली होती, परंतु तिथे त्या संधीचं सोनं करता आलं नाही. धावसंख्या इथे आपण पाहतोय 36 धावा झाल्यात. पुढचा चेंडू. ते पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीर भेदक मारा. इथे पंचांचा इशारा नक्कीच येईल. लेगबाय स्वरूपाची धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 37. मगाशी तब्बल 75 धावा ज्या खर्च केल्या, परंतु इथे आता निम्म्या देखील केलेल्या नाहीयेत. म्हणजे हे चांगलं कमबॅक आहे.
इथे देखील जोरदार अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटर क्रमांक इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. पंढरीनाथ इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येत आहेत. बॅक टू द पॅव्हेलियन येत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. शुभम. चला शुभम सर पटकन या मैदानामध्ये, वेळ लावू नका. चिठ्ठ्यांवरती प्लेट होते. रायरेश्वर प्रीमियर लीग होती तसंच ऑप्शन होतं. रायरेश्वरला तसंच मीच होतो तेव्हा करायला. इथे देखील झेल टिपला जातोय. संतोष पवार इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. गोलंदाजी मार्कवरती आपण संतोष यांना पाहिलं. इथे पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 37 धावा झाल्यात. 38 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 38 धावा. काहीच सोपं आव्हान आहे, परंतु अजूनही नाण्याची पहिली बाजू आपण बघितलेली आहे. दोन्ही संघांना जिंकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे इथे चांगली फाईट होईल आणि कमबॅक देखील इथे करता येईल. पाहूया दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी आणि कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल.
दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय दीपक यांना. तर स्ट्राईकला असेल आयकॉन खेळाडू सूरज आणि त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्राईकला येतो अक्षय. लेट्स प्ले. 38 धाब्यांचा पाठलाग आहे. 30 चेंडू आणि 38 धावा. या धाब्यांचा पाठलाग करत असताना दोन्ही संघांना पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत. मॅचला दुसऱ्या डावाला इथे सुरुवात. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा आणि त्यावरती इथे आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू आहे. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातातून निसटल्यानंतर देखील धाव घेण्याचा प्रयत्न इथे कदाचित यशस्वी देखील झाला असता. यष्टीरक्षकाने देखील बेधुंदपणे या ठिकाणी चेंडूला फेकी केली. त्यामध्ये देखील एकेरी धाव झाली असती. परंतु इथे नकार कळवलाय. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होतंय. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू अडवताना असफल आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. इथे येतोय एक ब्रँडेड फटका चौकार 4 धाव्यांसाठी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला फक्त मार्गस्थ केला आणि आउटफिल्ड पुरेपूर काम इथे चेंडूला सीमारेषेच्या बाहेर घेऊन जाण्याचं केलंय. 4 धावेने इथे धावसंख्येचा आलेख या आलेखची सुरुवात केली जाते. पुढचा चेंडू दीपक यांचा सूरजसाठी. इथे शॉर्ट आर्म पुल केलाय आणि त्या दरम्यान सक्सेसफुल फटका येतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती येतोय. दुसरा खणखणीत चौकार 4 धाव्यांसाठी. बघा ही गेम प्लॅनिंग आहे. काल देखील आपण पाहिलं तर काही संघ पहिली मॅच गमावल्यानंतर बॅक टू बॅक 2 सामने जिंकल्यानंतर इथे सुपर 6 मध्ये दाखल झाले. आज देखील आपण पाहतोय सुरुवातीला काही मॅचेस गमावल्यानंतर काही संघांनी केलेलं चांगलं कमबॅक आहे. काही संघ आहेत त्याच परिस्थितीमध्ये खेळतात तर काही संघांनी आपल्या संघामध्ये सुधारणा देखील केली आहे. पुढचा चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू इथे आपण पाहतोय सीमारेषा पार आहेत. पुढचा चेंडू इथे फुल टॉस आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धाव्यांसाठी. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावेने इथे आपण पाहतोय धावसंख्येमध्ये वाढ होते. अशा फटक्यांमध्ये सुधारणा करणं फार गरजेचं आहे. सिक्सर किंगच्या बॅटमधून षटकार आहे. षटकार इथून सगळ्यांनीच बघितलं. बाउंड्री लाईनच्या बाहेरच चेंडू आहे. चेक करायचंय. चला तुमची शंका दूर करू आपण. चेक करा. नाराज व्हायला नको कोणी. कदाचित आम्हालाही चुकीचं दिसलं असेल. तुमचं बरोबर असेल कारण तुम्ही ग्राउंड लेवलला तिथे थांबताय. इथून वेगळं दिसलंय. इथे तिसरे पंच निर्णय देतील. आहे टेक्नॉलॉजी तर त्याचा वापर आपण करूया. कारण कधी कधी अशी चुकीची माहिती आम्हाला देखील मिळते. आता इथे काय होते ते बघूया. परंतु इथे 3 चेंडूवरती 3 केलेले मोठे प्रहार. आणि षटकारच आहे. 6 धावाच आहेत. ऑनफिल्ड डिसिजन ज्याप्रमाणे मिळतंय त्याचप्रमाणे इथे तिसऱ्या पंचांनी देखील निर्णय कळवलाय. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शरीर भेदक मारा. इथे चेंडू डॉट बॉल. धावसंख्या इथे आपण पाहतोय आतापर्यंत 14 धावा झाल्यात. 38 धाव्यांचा पाठलाग आहे. 14 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही 24 धाव्यांची गरज आहे आणि 25 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 25 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. पुढचा चेंडू दीपक यांचा. इथे विकेटचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे झेल निसटला आणि चौकार गेला. काय चुक्यांवरती चुका होत आहेत. इथे क्षेत्ररक्षण एवढ्या ज्यावेळेस तुम्ही ओपन ग्राउंड मध्ये खेळताना त्यावेळेस तुमच्या संघाकडे चांगलं क्षेत्ररक्षण असणं फार गरजेचं आहे. पॉवर प्ले मध्ये फक्त 2 खेळाडू तुम्ही बाहेर ठेवता. त्या 2 खेळाडूंकडे वारंवार चेंडू जाणार आहे आणि चेंडू अशा प्रकारे जाणार आहे की त्यामधले 50 ते 60% चेंडू हे झेलचे असणार आहेत. तुम्ही जर का झेल इथे सोडले तर बॅटर तिथे आक्रमकच होणार आणि त्याच्याकडून तुम्हाला सुटका नाहीये. इथे आपण पाहतोय सूरज यांना जीवदान मिळालं. धावसंख्या इथे आपण पाहतोय
18 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. इथे अजूनही 20 धाब्यांची गरज आहे. 24 चेंडू 20. कोण आहे शिवप्रेम आपण पाहतो इथे गोलंदाजी मार्क वरती आणि पहिला चेंडू इथे वाईट बॉल आहे. आमच्या खडकवासला भागातील एक दिग्गज बॅटर, नावाप्रमाणेच त्याची बॅटिंग देखील आणि बॅटिंग मध्ये देखील रायडिंग करतात असे आमचे रायडर, यांचं देखील या स्पर्धेदरम्यान शुभागमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. इथे आपण पाहतोय चेंडू लेगलांचा फटका, ऑन साइडला चेंडू खेळला आहे. डीप मध्ये चेंडू इथे मार्गस्थ होतोय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण आहे. साज बाज और ताज 3 धावा. 3 धावेने इथे धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. अजूनही 16 धाव्यांची गरज आहे. 21 चेंडू आणि 16 धावा. काहीस सोपं आव्हान आहे, कारण सूरज याला मिळालेलं जीवदान आणि त्याच्या बॅटमधून चौकार षटकार आपण जे पाहिलेले आहेत. इथे फुलटॉस चेंडू बॅटवर तुंबरा शॉट थर्ड मॅनच्या दिशेने इथे वेगात 1 धाव पूर्ण केले. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. अजूनही इथे 15 धाव्यांची गरज आहे. 22 चेंडू मध्ये 15 धावा. एका बाजूने सूरज, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय अक्षय. ही जोडी मैदानामध्ये आहे. इथे फुलटॉस, नो मॅन्स लँड. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषा पार. 1-2 का 4 येतोय चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. अजूनही 11 धावेंची गरज. काहीसा एकतर्फी सामना इथे झुकवण्याचं काम आपल्याला जे पाहायला मिळतंय. दोन्ही बॅटर आतापर्यंत चांगली कामगिरी करतायत. पुन्हा एकदा वा, चांगला फटका इथे आपण पाहतोय. चांगला कट इथे केलाय. हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम लेगबाय स्वरूपाची इथे एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 28. 10 धावेंची अजूनही गरज. इथे देखील स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न इथे फसलाय. चेंडू डॉट बॉल आहे. या गोलंदाजीची सातत्याने गरज आहे. म्हणजे एखादा चेंडू डॉट जाऊन चालणार नाही. इथे जर तुम्हाला कमबॅक करायचंय तर वारंवार निर्धाव चेंडू, परंतु बॅटर सूरज आहे असं होऊ देईल याची गॅरंटी फार कमी आहे. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पहिला चेंडू जर अप्रतिम हाताळला तर दुसऱ्या चेंडूमध्ये स्वतःमध्ये केलेला बदल, इथे चेंडूचा बदललेला टप्पा, इथे चेंडू आपण पाहतोय वाईट बॉल आहे. अजूनही 9 धावेंची गरज. इथे फुलटॉस, कॅप मध्ये चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती. चेंडू अडवण्याचा प्रयत्न इथे मात्र फसतोय. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिला तर डीप काऊ कॉर्नरला जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावेंसाठी. चांगली फटकेबाजी इथे सुरू आहे सूरज यांची. पहिल्या मॅच मध्ये मला वाटतं काहीसं चाचपडत खेळत होता, परंतु आता इथे मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करतोय. एक आयकॉन खेळाडू आहे संघाचा, सर्वात महागडा खेळाडू आहे. काय या संघाने इतकी मोठी बोली लावून या खेळाडूला आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेतलं, त्याचं चांगलं उदाहरण तो इथे देतोय. धावसंख्या इथे आपण पाहतोय चौकारानंतर होते ती 33 धावा. 18 चेंडू आणि 5 धावेंची गरज आहे. 18 बॉल 5. पुढील दोन्ही संघांनी तयार राहायचंय. येल्लो आर्मी आपलं क्षेत्ररक्षण आहे, तयार राहा. का बॅटिंग आहे का फिल्डिंग आहे ना? तयार राहा. तुम्ही लगेच मीटिंग घ्या. काय चर्चा आतमध्ये करायची ती लगेच आत्ताच बाहेर घ्या, म्हणजे वेळ लावू नका. कारण ऊन वाढत चाललं आणि तुम्ही उन्हात बसलायत. थोडस सावलीत बसा, थोडं स्वतःची काळजी घ्या. इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर स्टोक, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे सावकाश सावकाश सावकाश. एखाद्या वेळेस चेंडू हातातून निसटतो, हरकत नाही. स्वतःवरती नाराज होताय यातच सर्व तुम्ही मिळवलेलं आहे. कारण एखादा खेळाडू स्वतःवरती कधी नाराज होत नाही. स्वतःवरती ज्या वेळेस तो नाराज होईल ना, पुढच्या वेळेस त्याच्याकडून चांगली कामगिरी होते, कारण तो स्वतःची चुकी त्या ठिकाणी दाखवतोय. चूक सुधारण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. इथे चेंडू बॅटवर तुंबरस झालाय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. इथे चेंडू डॉट बॉल आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सूरजच आहे. स्ट्राईकला देखील आपण सूरजच पाहतोय. आता दोन्ही सूरजच आहेत. कुठला तळपणार आहे तो बघायचा. एका तर बाजूने तळपलाय,
इथे चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार आणि इथे मॅच जिंकली आहे षटकार मारून MS धोनी स्टाईल मध्ये. मॅन ऑफ द मॅच. चला सुरेश सर, मॅन ऑफ द मॅच घ्यायला इकडेच या डायरेक्ट, तिकडून परत इकडे यायला फार वेळ लागेल. चला असं पाहिजे बघा, एक टीम बाहेर जायच्या अगोदर दुसरी टीम आतमध्ये आली ना की आयोजकांचा